नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा या ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। ते पण बघा, या ठिकाणी मी जुना ड्रेसचा वापर करून आपण या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। या ठिकाणी बघा, आपण जो आपला कॉटनचा ड्रेस वगैरे असतो ना, तर आपण इस्त्री वगैरे करून घ्यायची आहेत। बघा इथं मी इस्त्री वगैरे व्यवस्थित करून घेतली आहे आणि या पद्धतीने आपण आतरून घ्यायचं आहे। आता याची डायरेक्ट कटिंग म्हणजे आपण डायरेक्ट कापडावर नाही करणार आहोत। सुरुवातीला आपल्याला पेपर पॅटर्न काढावे लागतील, कारण आपण प्रिन्सेस कट किंवा फोटक्स ब्लाऊज हे डायरेक्ट कपड्यावर कट करू शकतो, पण कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरती कट नाही करता येत, कारण थोडंसं कापड पण त्याला जास्त एक्स्ट्रा लागतं मग त्यासाठी। तर मी या बघा पद्धतीने पॅटर्न तयार करून घेतलेला आहे। तर या पेपर कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही आय बटनमध्ये किंवा एंड स्क्रीनला बघू शकता। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप याची पूर्ण फक्त 5 मिनटं आपल्याला या पेपर कटिंगला लागतात। एकदा जर ट्रिक माहीत झाली तर कुठल्या पण साईजची कटिंग तुम्ही बघा अगदी 5 मिनटामध्ये करू शकता। आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला हे पेपर पॅटर्न पण मिळतील पाहिजे असेल तर। आता या ठिकाणी बघा आपला म्हणजे कापड हे आहेत म्हणून या ठिकाणी आपण या पद्धतीने फोल्ड न करता या पद्धतीने आखून घेतलेले आहेत। बघा व्यवस्थित आपण आखून घ्यायचं आहे सारखं। तुम्ही बघितलं असेल किती सुंदर असा आपला ब्लाऊज तयार झाला। याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण मी टाकणार आहे बघा पुढच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या। या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला मी एकदम हळूवार पद्धतीने कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे, आपण पॅटर्न कसे ठेवायचे। आपल्या पेपर पॅटर्नमध्ये कुठेही जास्त वाढवायची पण गरज नाही, काय नाही, कारण आपण पूर्ण व्यवस्थित असं ब्लाऊजवर माप घेऊन ना ते पॅटर्न काढलेले आहेत। तुम्हाला समजा आता आपण हे पॅटर्न जे काढलेले आहेत त्याच्यापेक्षा जर उंची जर पाहिजे असेल जास्त, तुम्ही बघा फक्त कमरेच्या साईडनेच फक्त माप थोडंसं वाढवू शकता, 1 इंच 1.5 इंच वरती आपण हाय तसंच ठेवायचं असतं। या बघा पाठीमागचा भाग आपला कट करून झालेला आहे। आता या ठिकाणी आपण पुढचे भाग कट करून घेऊ। जो कापड आहे तो बघा आजच्या साईडने प्लेन आहेत, एकदम ब्लॅक कलरचा आहेत। साईड पार्ट बघा या पद्धतीने मी ठेवून घ्यायचं आपल्याला, जसं आपलं कापडावर बसेल ना त्या पद्धतीने आपण ठेवायचं आहे व्यवस्थित असं। या ठिकाणी बघा तुम्ही बघितलं असेल कटोरीला टोक वगैरे सुद्धा अजिबात येत नाही, काहीच नाही, एकदम खूप छान अशी बसते आपली कटोरी। तुम्हाला बघा मी सुरुवातीला फोटो त्याचे दाखवले आहेत, किती छान ब्लाऊज बसलेला आहे। बघा आपण थोडासा व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे, कारण हे बिना अस्तरचे ब्लाऊज आहेत। बघा बरेच जण बोलतात म्हणजे बिना अस्तरच्या ब्लाऊजला फिनिशिंग वगैरे येत नाही, इतकं जुनं कापड सुद्धा असून त्याची सुप्रीम फिनिशिंग बघितली असून किती सुंदर आलेली आहेत ब्लाऊजची। बघा ते व्यवस्थित आपल्याला आखून घ्यायचं आहे, म्हणजे कटोरीचा भाग वगैरे ते सगळं व्यवस्थित असं, मुंड्याचा शेप वगैरे। बघा या ठिकाणी व्यवस्थित असं कट करून घेत आहे आपला साईड पार्ट। बघा आता या ठिकाणी आपलं कटोरी पण आणि साईड पार्ट पण
आणि पाठीमागचा भाग हे 3 पार्ट कट करून झालेले आहेत. आता इथं आपण डबल फोल्डची बघा, कारण साधा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आपल्याला डबल फोल्डची आपल्याला एक पट्टी घ्यायला लागेल. बघा इथं मी 4 पदरी कापड असं फोल्ड केलेलं आहे. खालच्या साईडने 2 पदर आहेत आणि वरच्या साईडने 2 पदर असं या पद्धतीने इथं डबल फोल्डची आपण एक पट्टी काढायची आहे, कारण अस्तरची जर असेल तर आपण एकच काढतो. आता आपल्याला आहेत बाई कटिंग. इथं आपण बाई कटिंग सुद्धा करून घेऊ. इथं बघा डबल फोल्डचं कापड घेतलेलं आहे. तर बाई सुद्धा मध्ये सुद्धा आपण एक्स्ट्रा कापड म्हणजे मार्जिन ॲड करूनच बाई कटिंग केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला वाढवायची वगैरे काहीच गरज नाही आहे, तसं आपण आखून घ्यायची आहे. बघा पेपर पॅटर्न असले बघा आपण कुठले माप वगैरे घ्यायची गरज येत नाही, काहीच नाही. एकदम कापडावरती ठेवायचे आणि कटिंग करून शिवायचे. ना पुढचा भाग कट करायचा ना पाठीमागचा भाग कट करायचा. तुम्हाला कुठल्या पण साईजचे पेपर पॅटर्न मिळून जातील. बघा आता पूर्ण भाग आपले कटिंग करून झालेले आहेत. आता या ठिकाणी मी तुम्हाला आपण पायपिंगसाठी बघा गळ्याच्या ज्या पट्ट्या कट करतो ना त्या दाखवत आहे, कशा कट करायच्या त्या. बघा असं आपण कापड हे करून घ्यायचं आहे आणि कापड बघा आपल्याला सरळ पट्ट्या कट नाही करायच्या, अशा तिरकसमध्ये क्रॉसमध्ये 1 ते 1.25 इंचाच्या पट्ट्या कट करायच्या आहे आपल्याला. बघा या पद्धतीने आपल्या पट्ट्या कट करून झाल्या आहे. आता याला फक्त आपल्याला काचपट्टी, बटनपट्टी आणि पाठीमागची कमरपट्टी कट करायची आहे, त्या सरळमध्ये कट करायच्या. याचा स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा उद्या, म्हणजे तुम्हाला समजेल कसं पद्धतीने ब्लाऊज स्टिच करता. ज्या नवीन शिकणार ताई असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तुम्ही तो आतून पण दाखवते बघा. हा पाठीमागचा भाग आहे, ही बाई आणि हा बघा आपला साईड पार्ट आहे. दोन्ही साईडचे बघा 2 पार्ट. हे आपली कटोरे आहेत. या पद्धतीने इथं बघा आपण डबल फोल्डच्या एक पट्ट्या कट केलेल्या आहेत त्या आहेत. इथं बघा या पद्धतीने आपली पूर्ण ब्लाऊजची कटिंग झाली आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती. कोणी नवीन असेल तर धन्यवाद.